होमेथॉन 2023 चे गुरुवारी उद्घाटन संपन्न। सर्वसामान्यांना स्वप्नातील व वाजवी दरात घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे नरडको 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत होमेथॉन 2023 या गृह प्रदर्शनाचे आयोजन गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात करण्यात आले आहे। याचे उद्घाटन गुरुवारी पार पडले। प्रदर्शनात 15 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे। यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, NMRD आयुक्त सतीश खडके, सिमल्याचे विभागीय आयुक्त संदीप कदमसह जिल्हा निबंधक कैलास दवंगे, मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नरडको मुंबईचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर, बँक ऑफ महाराष्ट्राचे CB सिंग, LIC हाऊसिंगचे गायके, मनपा नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, नरडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवांदे, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक राजेश ठक्कर, प्रायोजक दीपक चंदे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन उपस्थित होते। पुणे आणि मुंबईसारखा केवळ विस्तार न होता नाशिकचा विकास नियोजनपूर्वक होण्याची गरज आहे। फक्त घरे बांधण्यापेक्षा पर्यावरण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचे जाळे विकसित होण्यासाठी नाशिकच्या नेतृत्वाने प्रयत्न करण्याची गरज आहे। नाशिकचे वातावरण पाहता हे शहर रिअल इस्टेट पुरते मर्यादित न राहता वेलनेस सेंटरचे हब होण्यासाठी सर्वांनी पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले। ॲडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की पुणे आणि मुंबईच्या तुलनेत नाशिकचे म्हणावे तसे मार्केटिंग झालेले नाही। यासाठी नाशिकचे लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत। नाशिकची बेशिस्त वाढ होऊ नये यासाठी बांधकाम व्यावसायिकांनीच प्लॅनिंग करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले। यावेळी संदीप कदम, संदीप कर्णिक, सतीश खडके, कैलास दवंगे यांनीही मनोगत व्यक्त केले। नरडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी नरडकोच्या नाशिक शाखेचा आढावा घेतला, तर सुनील गवांदे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली। जयेश ठक्कर यांनी प्रास्ताविक केले, तर शंतनू देशपांडे यांनी आभार मानले। सलग तिसऱ्या वर्षी उपस्थित राहण्याचा भाग्य या ठिकाणी आहे आणि या उमेदवारांचं उद्घाटन नाशिक विभागाचे सन्माननीय विभागीय आयुक्त माननीय पोलीस संदीपजी कर्णिक सर, नाशिक महानगराचे आयुक्त डॉक्टर अशोकजी करंजकर सर, MMRDAचे आयुक्त सतीशजी खडके साहेब, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय श्री नितीनजी ठाकरे सर, तसेच या कार्यक्रमी संयोजक दीपकजी चंदे सर, ललितजी रुटा सर, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल डिप्टी मॅनेजर CB सिंग, LIC हाऊसिंग फायनान्सचे अमोल गायके सर, नरडको नाशिकचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये आपल्या
घराचं स्वप्न साकार करू इच्छिणारे आणि या प्रदर्शनस्थळी वेगवेगळ्या स्टॉलला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वसामान्य सन्माननीय नाशिक शहराचे नागरिक, त्याचप्रमाणे माझे विभागाचे उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचारी होते. उमेदवार नाशिकच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायाचं जरी व्यावसायिकरण होत असेल आणि या ठिकाणी जाहिरातीचं जरी स्वरूप असलं तरी सर्वसामान्य नागरिकांचा मूलभूत असा हा जो घटक आहे तो म्हणजे एक सुंदर आणि छोटंसं झळ या शहरामध्ये असावं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण या शहरामध्ये स्थायिक होण्याचं स्वप्न बघतो, ज्या वर्षी आपण घर घेण्याचं नियोजन करतो, बघता बघता महागाई आकाशाला भिडते आणि एक छोटीशी रक्कम आपण जमवतो, त्याच वेळेस त्या घराच्या किमती आकाशाला भेटून आपल्या आवाक्यापलीकडे बजेट जातं आणि पुन्हा एकदा आपण त्याचा पाठपुरावा करतो की पुन्हा आपण हे घर घेण्यासाठी परत एकदा रक्कम एकत्रित करतो. परंतु पूर्वी काळात अडचणी असायच्या घर घेण्यासाठी, परंतु वेगवेगळ्या वित्तीय संस्था, फायनान्स संस्था, बँका यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना ग्वाही देत आहेत. तुम्ही फक्त घराचं स्वप्न बघा. हे स्वप्न बघण्यासाठी या ठिकाणी नरोडेकोने या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि जेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी छोटंसं असं एक घर घेण्याचं स्वप्नाचा विचार येतो, ते साध्य करण्यासाठी बँक विभागाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पाठबळ देत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, विविध वक्त्यांनी सांगितलं की नाशिक शहराचं वातावरण खरोखर एक दैवी देणगी आहे. इथे स्वच्छ हवा, पाणी, त्याचप्रमाणे इथे जी काही संस्कृती आहे ती अतिशय चांगली संस्कृती आहे. वृत्त संकलन विभाग, नाशिक. लोकशाही न्यूज, नाशिक.